सावंतवाडी माझगाव उद्यमनगर येथे अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या माध्यमातून प्रथमच ITची सुरुवात होत आहे। रविवार दिनांक 24 मार्च रोजी याचे ग्रँड ओपनिंग होणार आहे। सावंतवाडी शहराच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य तसेच गो सोर्सचे CEO संतोष कांचे यांचे वडील विकाजी देव कांचे, ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनीचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती प्रोप्रायटर सौ अन्नपूर्णा कोरगावकर, सौ ऐश्वर्या व्यंकटेश शेठ कोरगावकर व कंपनीचे CEO संतोष कांचे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले। यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली। लवकरच 100 बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देणार असल्याची त्यांनी सांगितले। यावेळी अखिलेश कोरगावकर, व्यंकटेश शेठ, दत्तप्रदास कोरगावकर आदी उपस्थित होते। अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स यामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करू इच्छिते। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1995 पासून मी सावंतवाडीत आहे आणि 2003 पासून अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र हे बिझनेस मध्ये आहे। आणि आज अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स हे एक जॉईंट इव्हेंट आम्ही आज सावंतवाडी ते माझगाव मध्ये आम्ही सुरू केलेले आहे। हे एक वेगळं ॲग्रिकल्चर पासून एक वेगळं एक फील्ड आहे आणि ह्याचं सेटअप करायचं आणि रोजगार निर्मिती करायचं मला पूर्ण एक सहकार्य गो सोर्सचे CEO संतोष कांचे यांनी दिलेले आहे। आणि सांगते की कोविडमुळे हे आमची नातं सुरू झाली। कोविडमध्ये ते रेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन होते आणि तेव्हा आमची ओळख झाली आणि ते म्हणाले की बाबा काहीतरी करायचं आहे सोशल काम। आणि अखिलेशकडे त्यांनी एक विडर घेतली होती आणि अखिलेशची ओळख आज माझं आणि संतोषची नातं म्हणजे आई आणि मुलाचं नातं आहे। आणि हे नातं आज एक रोजगार निर्मितीकडे आम्हाला नेलेले आहे। आणि आज आम्ही एक पायलट प्रोजेक्ट हे सुरू केलेले आहे ITचं, ते खूप वाढवायचं आहे। आणि आज इथे 50 जणांची रोजगार म्हणजे 33 ह्याचं ITचं मुलं आणि बाकीचं सगळे म्हणून 50 जणांचे रोजगारचं हे एक सेटअप आहे। आज ऑन बोर्ड पण 24 जणांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे। आणि हे संदर्भामध्ये मला मदत खूप जणांची मिळालेली आहे। मी MSMEचं आभार व्यक्त करू इच्छिते, MSCB यांचं पण आभार व्यक्त करते आणि आदरणीय दीपकबाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी मला 100 kVचा ट्रान्सफॉर्मर 8.5 लाख रुपये मंजूर दिलेली आहे। आणि आदरणीय पत्की सर जिल्हा उद्योग अधिकारी यांनी सुद्धा मला योजनेच्या माध्यमातून CMHGPचं मला हे सांगितलेले आहे। मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की शासन आपली दारी, योजना आपली दारी असं शासन आपल्याकडे येत असतात। प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि रोजगार निर्मिती करावी आणि प्रत्येक युवकांनी हार्डवर्क आणि सर्व्हिसकडे वळावे हे माझी विनंती आहे, असं मी या संदर्भात सांगू इच्छिते। आणि कामाचे प्रोसिजर काय आहे संतोष तुम्हाला सांगणार। US मध्ये रिअल इस्टेट आणि प्रत्येक गोष्टी ऑर्गनाइज आहे। रिअल इस्टेट, इन्शुरन्स, हेल्थ केअर आणि मॉर्गेज इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज आहे। मग त्यांच्या इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की लेबरचा, त्यांच्याकडे लेबर भेटत नाही आणि भेटले तर आपल्यासारखे जीव लावून काम करणारे भेटत नाही। मग त्यांचं काम जे आउटसोर्स म्हणजे व्हर्च्युअली मॅनेज होऊ शकतं ते सगळं काम आपण करतो। म्हणजे एखाद्या रिअल इस्टेट एजंटचं ॲज अ ट्रान्झॅक्शन कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो, व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करतो। त्याच्यानंतर हेल्थ केअरमध्ये आपण एंड टू एंड सोल्युशन विच इज अ रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट, जे फिजिशियन, हॉस्पिटल्स, DME कंपनीजला सर्व्हिस देतात। आणि रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट हा बॅकबोन आहे। जर ते नसेल तर एखादाही फिजिशियन US मध्ये उभा राहू शकत नाही। आणि त्याचं कारण काय आहे की तिथे कॉन्सेप्ट अशी आहे की इन्शुरन्सचा भाग खूप मोठा असतो, की तुम्ही तिथे डॉक्टरकडे गेल्यानंतर सेल्फ पे खूप कमी आहे।
इन्शुरन्स तुम्हाला 80% पे करतो, 20% तुम्ही ॲज अ कोपे पे करता ॲज अ पेशंट म्हणून. मग 80% जो राहिलेला पोर्शन असतो तो फिजिशियनला किंवा हॉस्पिटलला डॉक्टर्स कडून म्हणजे इन्शुरन्स कडून कलेक्ट करावा लागतो. आणि ते कलेक्ट करण्यासाठी त्याला एक टीम सेटअप करावी लागते. त्याच्यामध्ये CPC सर्टिफाईड CPC म्हणजे सर्टिफाईड प्रोफेशनल कोडर, हे सर्टिफिकेशन US मधून घ्यावं लागतं. ते घेतल्यानंतर तुम्ही कोडिंग करू शकता. डायग्नोसिस हे इंडियामध्ये केलं जातं. इंडियामधून 5 एक्झाम पण होते याची. त्याच्यानंतर CFP सर्टिफाईड प्रोफेशनल बिलर म्हणून तो एक कोर्स होतो. हे केल्यानंतर बिलिंग करू शकतो, म्हणजे तो बिलरचं काम करणार, हा कोडिंगचं काम करणार. त्याच्यानंतर एक AR ची टीम असते. AR म्हणजे अकाउंट रिसिव्हर, जी इन्शुरन्सची फॉलोअप मारते. एक टीम असते डिनायल, ती डिनायल म्हणजे इन्शुरन्सला क्लेम सबमिट झाला की तो रिजेक्ट होतो क्लेम. ते लोक बसलेत की रिजेक्ट करण्यासाठी, ते इझिली पे करणार नाही तुम्हाला. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एक्सपर्ट पाहिजे की त्या क्लिनिकल नोट्सला रीड करून एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे तो शोधून त्याच्यानंतर फाईट करून ते पैसे रिकव्हर करणं. मग त्याला AR दिला. आणि त्याच्यानंतर पेमेंट पोस्टिंगची EOBs म्हणजे पेमेंट स्लिप म्हणा किंवा इन्शुरन्सचे एक एक्सप्लेनेशन ऑफ बेनिफिट्स जी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सबमिट करते त्याची सगळी एंट्री मारून त्याला रिकन्सिलेशन करून आणि त्यानंतर हे सगळं सायकल होतं रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट, जो खूप मोठा आमचा हेल्थ केअरचा स्पेस आहे. आणि आमचा सर्वात मोठा बिझनेसचा हा मोठा पोर्शन, बिझनेसचा मोठा भाग आहे आमच्या सध्या रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट हेल्थ केअर इंडस्ट्री. आणि स्किल सेट ह्याच्यासाठी एक BCom स्टुडंट आणि त्याच्याकडे जर इंग्लिशची कला खूप चांगली असेल की इंग्लिश वाचता येते आणि बोलता येते, व्हर्बल आणि रिटन आणि लिहिता येते, कारण बरेच नोट तुम्हाला लिहावे लागतात. आणि हे तिन्ही स्किल असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही डील करणार डायरेक्ट US. आणि हे स्किल जरी इथे नाही आहेत हे मला माहिती आहे की हे सगळ्यांकडे नाही अवेलेबल आहे. मग त्यासाठीच आपली मुंबईवरून टीम येणार आणि ही टीम ह्या सगळे जे कॅन्डिडेट आहेत ना सगळ्यांना ट्रेनिंग देणार, जे आम्हाला जी स्किल सेट ज्या जॉबसाठी पाहिजे. दिस इज दी स्ट्रक्चर. ऑलरेडी आलेले आहेत ट्रेनर्स मुंबईवरून आले आहेत आणि ते परवा जॉईनिंग पूर्ण ट्रेनिंग देणार आहेत की आपलं सॉफ्टवेअर कसं वापरायचं, आपण कसं कोऑर्डिनेट करायचं, कसं हँडल करायचं, क्लायंट्सशी कसं बोलायचं, हे सगळं ट्रेनिंग त्यांना दिलं जाणार. आणि 212 आपल्याकडे कॅन्डिडेट आलेत ना, त्यांची सुद्धा इंटरव्ह्यू आम्ही 4 राऊंड मध्ये HR टीम मधूनच गेली आहे. म्हणजे कोण ऍक्च्युअली डिझर्व करतं त्यांनाच घेऊन बाकी ट्रेनिंग देतोय. आणि सेक्युरिटी, पेंट्री हे वगैरे एक्स्ट्रा स्टाफ आहे. हे बघितलं तर आम्हाला कळतं की बाबा इथे रोजगारची गरज सगळ्याच स्थानिक आहे. माणगाव पासून दिलेले सगळे एकूण आपले स्टाफ स्थानिकच आहे. आणि आम्हाला लोकल स्टाफच पाहिजे. मम्मीचं असू दे, संतोष सरांचं असू दे, किंवा आम्ही एकाच मतावरती इथे कनेक्ट झालोय की आम्हाला सावंतवाडीत काहीतरी करायचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या बाहेर मुंबई, पुण्यात किंवा बाहेरच्या गावांशी कनेक्ट होऊन आम्ही सावंतवाडीत आलोय. आम्हाला इथल्या लोकांना ऍग्रिकल्चर सोडून ह्या नवीन बूमिंग इंडस्ट्रीमध्ये, ॲम्प्लिफाईंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही उतरतोय. कारण इथली मुलं बाहेर जाऊन काम करतात आणि त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. आणि ही फक्त हा पायलट प्रोजेक्ट आहे, ही सुरुवात आहे. 10,000+ एम्प्लॉयमेंटच्या मोटोवरती आम्ही चाललेलो आहे आणि हे लवकरच आम्ही सहकार्य करणार. आणि आम्हाला ग्रामपंचायती माझगाव आणि उद्यमनगर माझगाव दोन्ही आम्हाला सपोर्ट केला. काय डॉक्युमेंटेशन लागणार आहे ह्याच्यासाठी त्यांचे पण मी आभार व्यक्त करू इच्छिते. आणि मुलांना एवढी रोजगारची गरज आहे. आता हे नाईट शिफ्टवर चालले, पण लगेचच आपण डे टाइम पण चालू करतो. म्हणजे हेच बिल्डिंग मध्ये तुम्हाला 100+ स्टाफ आपण जॉईन करू शकतो. म्हणजे वरचं स्टेअर आणि इथे डे टाइम दोन्ही केलं तर आम्हाला इथेच 100+ होणार आहे. फॅसिलिटी आम्ही ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे 100 kVचं ट्रान्सफॉर्मर घेतले आणि 65 kV जनरेटर ऑलरेडी अखिलेश मागे फिट केलेले आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी 100+ आम्ही तरतूद केलेली आहे. एम्प्लॉईंना मुंबईला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सर्व फॅसिलिटीज, ESIC, PF, त्याच्यानंतर ऑल अदर फॅसिलिटीज लाईक वेन दे आर ऑन द वर्क, सेफ्टी, सिक्युरिटीज, त्याच्यानंतर त्यांच्या we do like quarterlies, entertainments for them. Annual bonuses, performance bonuses will be there. पण सर्वात मोठं त्यांच्यासाठी असतं ते माझ्या मते लॉयल्टी बोनस, विच इज एक सर्टन पिरियड कंप्लीट केल्यानंतरच भेटते. पण ज्या मुंबईला आमच्या एम्प्लॉईंना फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत.
म्हणजे त्यामध्ये कुठल्याही चेंजेस नाही. आणि आम्ही जे इथे स्टार्टिंग स्केल जे आहे मुंबईला जे आहे तेच आम्ही इथे ठेवतो. म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये कुठेही चेंजेस नाही केले. लोकेशन जरी हे रुरल असलं तरी त्यामध्ये आम्ही चेंजेस बिलकुल नाही केले, कारण आम्हाला हे जाऊन त्याला मुंबईलाच भेटणार. पण बघायला गेलं तर तो एखादा कॅन्डिडेट गावाला 4 ते 5 वेळा ट्रॅव्हलिंग करणार. 4 ते 5 किंवा 10 वेळा सुद्धा ट्रॅव्हलिंग करतोय माणूस. कधी कधी शनिवार रविवार सुद्धा येतो. पण येण्या जाण्यामध्येच किती खर्च झाला असेल जर आपण काउंट केला नाही प्रत्येक 40 वर्षाचा, तर माझ्या मते ती खूप मोठी सेव्हिंग असेल त्याच्यासाठी. म्हणजे हा सगळा विचार करूनच आपण हे सगळं डेव्हलप करतो. आपलं कॅम्पस हे पूर्ण सेफ आहे. सिक्युरिटी, सीसीटीव्ही हे सगळं आपण फीमेल्सना सिक्युरिटी दिलेली आहे. शोरूम इज कम्प्लिटली फर्निश्ड. पॅन्ट्री, लायब्ररी हे सगळ्या फॅसिलिटीज आपण इथे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहेत.